अरे काय करताय घरात तुम्ही? या की बाहेर. निस्ते घरात बसत आहे बाबा, काय करतात काय माहिती घरात. अहो काय राजी, आम्ही आलो तर तुमचाच पत्ते नाही इथं. कोणाचा पत्ता नाही? तुमचा. मी मशी देऊन बसलोय कावाच. काम होत जरा बाहेर. आणि तुम्ही बाहेर तर असले ड्रेस घालता होय? हो असेच राहत होते. काय दाजी, अहो किती लोक भारी भारी राहतात, मस्त फॉर्मल ड्रेस वगैरे शूज बीज, आणि तुम्ही काय राहतात? खबर काय अडचण आहे का? अडचणी पण कसं वाटतं बरं ते? दीदी बघा माझी किती भारी साडी घालते बघा, नेटची भिटची. तुम्ही पण घालत जा चांगले कपडे. कुठं अशीच फिरता नाईट पॅन्टीवर? हा ना. आणि फिरायला बिरायला गेल्यावर का नेलंच नाही अजून? फिरायला हा गावाच्या बाहेर नेलं नाही अजून मला. नाही ग अवघड आहे. ती माझी गावाकडची ती सोनी ना, त्यांचं लग्नाला फक्त 8च दिवस झालते, त्यांनी डायरेक्ट मनाली वगैरे फिरून आणले माहिती का. ऐका, ऐकतो ना अजून. नाही खरंच ना. आणि तुझं ते पार्लरचं क्लासचं तुम्ही तिने सोबतच केलं ना बघ. त्याने लग्न झालं महिना नसन झालं तर लगेच पार्लर टाकून द्यायला लागलं बघ. ऐकलं? नवरे बघा कशी भेटले माझ्या मैत्रिणीला. चांगलं चांगलं. मला हे इथंच आहे घरात नुसतं. हा ना, चालायचंच आता काय करणार. जाऊ दे बाई, माझंच नशीब फुटका. आता काय करते, मरू दे. नुसतं घरातलं काम करा, शेतात जा, परत घरात या. हा ना, तुम्ही थोडंसं चेंज व्हायला पाहिजे दाजी. थोडंसं असं राहणीमान वगैरे बदला जरा आपलं. ते कधीच चेंज होणार ते. असं राहायला आवडतं त्यांना. आणि बोलत नाहीत अजिबात माणसं. आता मला वाटलं घरीच असते ना, तर बाहेरच गेले, परत म्हटले पण नाही काहीच नाही. आता मी येणार होते सकाळी, माहित होतं ना, कुणी घ्यायला पण नाही आलं. पण जाऊ दे चल आता. माणसाने आले तर 2 दिवस गप राहावा का? लावले नवरा बायको लगेच म्हणणं. बरं तुम्हाला काय अडचण नेमकं? तुला अडचण आहे काही? लगेच ती बोलते, लगेच लागली मागा बोलायला. काय कपड्यामध्ये अडचण या? रानातच गेलतो ना काम करायला, का रानातले बी कामं सोडून द्यायचे? अरे गरीब बापा, तिथं पत्र आहे, त्या पत्राच्या बाहेर काय तुम पडलं नाही तर इथं स्लॅब मध्ये राहतात ना. काय अडचण आहे तुला इथं बी काही? मग बापाची इथं पत्र आहे, पण चांगलं गरीब लग्न करून दिलं ना. आणि मग सांग ना मग तिला, मला काय बोलते माघारी? मग तुमचं काम आहे ना मला बाहेर घेऊन जायचं, फिरायचं. कुठं बाहेर जायचं घरचं कुणी बघायचं? बरं जावा यायची वेळ तवा आलं नीनच ना. काही ही तीन नाही शिकवायचं मी काय शिकवलं की फिरायला घेऊन जा म्हणून. आणि दुसऱ्या सांगायचं काय कारण? बघून तू लग्न झालं, तो नवरा तुला कुठं नेतोय? हा कधी पडली घराच्या बाहेर? एवढं बोलायचं काय कारण आहे? तू जास्त बोलू नको, ते सांग ना तिला समजून. तू मंद आहे का जरा? अरे तिला विचारायचं तुझं बरं आहे का, खायला प्यायला काय अडचण आहे का, तुला रानात काम करतात का, हे नाही तुम्हाला कळायचं. दुसरं कुठं फिरायला गेलं तर त्याने हे केलंय, ते दुकान टाकलंय, एवढं बरं दिसतंय तुम्हाला? हा ऐकून घ्यायचं काम तसं नाहीच अजिबात. ती बोलली म्हणजे लगेच झालं तू तोंड चालू. तिला बी अक्कल ना. तू काय करते शिकती? कळ ना तू शिक्षण झालं, तू बी काय करणार आहे? मला फिरायला गेलं 6 महिन्याला लग्नाला तुम्हाला. अरे आमचं आम्ही बघू ना. मला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मी नेल तिला. पण आलं ना तर गप राहायचं 2 दिवस. काय कम पडलं तर बोलायचं. हे असलं नाही शिकवायचं मला तुम्ही येऊन ही करा म्हणून. आले 2 घास गप खायचे, जास्त बोलायचं नाही काय चाललंय तुमचं काय नाही. त्यात पाहुणचार कम पडला तर मग म्हणायचं दाजी तुम्हाला जमत नाही म्हणायचं. ते झालं का आता? येऊ का मी? एवढंच ऐकायचं असेल तर जाऊ दे. मी तर आपलं चांगल्या पोटी म्हणले, पण तुम्हाला जर ऐकून नसून घ्यायचं जाऊ दे. कोणत्या चांगल्या पोटी आम्हाला कळतंय ना. ही परत असले टोमने आणायच्या परत येऊन द्यायचे नाही घरी. तुला सांगतो. एवढी बोलायची काय गरज होती तिला? काय बोललोय? काय बोललोय? काय चुकीचं बोलली? नाही माझी इच्छा आहे, तुला जायचं असलं जा बापाच्या पत्र्यातच जाऊन राहा. आणि तुला जायचं हिंडायचं तिथं या बरं. घडी घडी बापाचं घर न काढू. पत्र्याचंय. अरे मग मी तेच सांगतोय, पत्र्याचं मी नाही काढत, तुम्ही स्वतः काढा लावताय. इथं काय अडचण आहे का तुला? का फिरायवर सगळं नडलंय? काही इथं कम पडलं तुला? सगळे जाता फिरायला म्हणून म्हटलं. सगळे जाता म्हणून आपण जायचं का? जाधव तुमच्या सोबत ना डोकं लावण्यात काय अर्थ नाही. मला बोलायचंच नाही. तसं डोकं लावते माझ्यावर तू.